कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। कसब्यातील एका भूखंडावरून धंगेकर शिंदे गटात प्यारे झाले। भूखंडावरून धंगेकरांच्या पत्नीविरोधात अटकेची टांगती तलवार तयार केलेली। भीतीनं धंगेकर शिंदेंच्या शिवसेनेत, संजय राऊतांचा आरोप। कसब्यातील वक्फ बोर्डाच्या भूखंडाबाबत भाजपकडून त्रास, पण त्या कारणाने पक्ष बदलला नाही। संजय राऊतांनी केलेल्या आरोपांवर धंगेकरांचं स्पष्टीकरण। काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, आता लोकांना कळेल हु इज धंगेकर। उपमुख्यमंत्री शिंदेंचा टोला। कामठी मतदारसंघात 35,000 मतदान वाढलं व राज्यात बोगस मतदान करून भाजप आणि मित्रपक्षांनी विजय मिळवला, संजय राऊतांचा दावा। इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरला आज हायकोर्टात हजर राहण्याच्या सूचना। कोरटकरच्या अंतरिम जामिनाविरोधात राज्य सरकारची हायकोर्टात याचिका। सतीश उर्फ खोक्या भोसलेचा अटकपूर्व जामिनासाठी बीड कोर्टात अर्ज, जामीन न मिळाल्यास सतीश भोसले सरेंडर करणार, सूत्रांची माहिती। फरार आरोपी सतीश भोसले उर्फ खोक्याची गाडी पोलिसांच्या ताब्यात। सतीश भोसलेची 4 चाकी गाडी शिरूर कासार पोलिसांकडून जप्त। सतीश भोसले माध्यमांना सापडतो पण पोलिसांना नाही, अंजली दमानी यांची टीका। तर सतीश भोसलेला सुरेश धसांचं पाठबळ। आष्टीचे आका कोण हे महाराष्ट्राच्या समोर आलंय, आनंद परांजपेंचा आरोप। संतोष देशमुख यांच्या घटनेच्या निषेधार्थ बुलडाण्यातील चिखलीत सर्वपक्षीयांकडून बंदची हाक। मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा होण्याची मागणी। अश्लील कृत्य करण्याआधी गौरव आहुजा आणि मित्राच्या पबमधील पार्टीचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती। दोघांनी अंमली पदार्थ सेवन केल्याचाही पोलिसांना संशय। अर्थसंकल्पात भाजपच्या मंत्र्यांच्या विभागाला सर्वाधिक निधी। अजित पवार गट दुसऱ्या आणि शिंदे गट तिसऱ्या नंबरवर। विभागवार निधी वाटपात समतोल नसल्याने येत्या काळात धुसफूस वाढण्याची चिन्ह। विधान परिषदेच्या 2 जागांवर जाण्यासाठी राष्ट्रवादीत गर्दी। 2 जागांसाठी पक्षातून 100पेक्षा जास्त विनंती अर्ज, मात्र अद्याप कोणाच्याच नावावर शिक्कामोर्तब नाही, सूत्रांची माहिती। कल्याण मतदारसंघातील शिळतळोजा मार्गालगतची 14 गावं नवी मुंबई महापालिका हद्दीत नको। गणेश नाईक यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। ठाणे शिंदे नाईक वाद पेटण्याची चिन्ह। पंतप्रधान मोदी 2 दिवसांच्या मॉरिशस दौऱ्यावर। राष्ट्रीय कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार। मोदींची 10 वर्षांमध्ये दुसरी मॉरिशस भेट। मालेगावात पांचाळ कुटुंबियांना धमकावल्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद। गल्लीतून हुसकावण्यासाठी त्रास दिला जातो, पांचाळ कुटुंबियांचा आरोप। पीडित कुटुंबियांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे धाव। शाळांमध्ये गणवेश, वह्या आणि पुस्तकं पहिल्याच दिवशी मिळणार। महापालिकेकडून नियोजन, निविदा प्रक्रियेला सुरुवात। राज्यातील उर्दू शाळांमध्ये मराठी विषय शिकवणार। उर्दू शाळांमधील विद्यार्थ्यांना मराठी भाषेचं ज्ञान मिळवण्यासाठी मराठी अनिवार्य करण्याचा आयोगाचा निर्णय। मुंबई पालिकेत काम करणारे 580 सफाई कामगार कायम राहणार। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेचा निर्णय। कामगारांच्या 25 वर्षापासून सुरू असलेल्या लढ्यास यश। संपत्तीच्या वादावरून भावाने पोलिसांसमोरच भर रस्त्यात बहिणीवर बंदूक उगारली। अमरावतीच्या बेनोडा शहीद गावातील धक्कादायक प्रकार। होळीसाठी मुंबई ठाण्यातून कोकणात 195 जादा एसटी बस धावणार। सोमवारपासून जादा बस धावण्यास सुरुवात झाली असून 17 मार्चपर्यंत बस प्रवासी सेवेत राहणार। पारा 37 अंशावर पोहोचल्यानं मुंबईकर चिंतेत। आज उष्णतेची लाट येण्याची शक्यता। तर नाशिकमध्ये आज येलो अलर्ट जारी। पारा 40 गाठण्याची शक्यता। चंद्रावर अनेक ठिकाणी बर्फाचं अस्तित्व। चंद्रयान 3ची नवी माहिती। बर्फाच्या कणांमधून त्यांची निर्मिती आणि इतिहासाबद्दल वेगवेगळ्या गोष्टी समजू शकणार। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।